हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 24 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी कान्हाने सखीला घटस्फोट द्यायचं ठरवलंय, परंतु सखीचा कान्हावर प्रेम आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळेच कान्हाचं सत्य जाणून घेण्यासाठी सखी चक्क कान्हाच्या घरी, किर्लोस्करांच्या घरी पोहोचली आणि तेथे गेल्यावर ती चक्क राजलक्ष्मी आणि अपर्णासमोर म्हणाली की कान्हाने फक्त पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं होतं, कारण तुम्ही त्याला नीट संस्कार दिले नाही. एक वेळेस तुम्ही अपर्णा काकूंनी त्याला चांगले संस्कार दिले असतील, पण कदाचित त्याच्या वडिलांनी त्याला चांगले संस्कार दिले नव्हते, म्हणून तो असा वागतोय. हे ऐकून राजलक्ष्मीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मग राजलक्ष्मीने देवदत्त किर्लोस्करचं सगळं सत्य सखीला सांगितलंय आणि त्यामुळे सखीला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा ऑफिसमधून घरी परत येतो. आपल्या रूममध्ये येतो तर सखी या व्हाईट बोर्डकडे पाहत असते. कान्हा म्हणतो, काय बेबी सरकार, काय चाललंय? आणि सखी पाठमोरी होते आणि या बोर्डपासून बाजूला सरकते. तर या बोर्डवर जे काही लिहिलेलं असतं ते पाहून कान्हाला जबर धक्का बसतो, कारण या बोर्डवर सखीने लिहिलेलं असतं, उद्या सन्हा संपणार. हे पाहून कान्हाच्या पायाखालची जमीनच सरकते. कान्हाच्या हातात ऑफिस बॅग असते, ही ऑफिस बॅग खाली पडते. कान्हा सखीकडे एकटक पाहतच राहतो आणि सखी त्याला सांगते, कान्हा तुला आठवतंय का, तू मला 1 महिन्याची मुदत दिली होती आणि उद्या ती मुदत संपतीये. उद्या सन्हा कायमचे संपणार. उद्या आपण एकमेकांना घटस्फोट द्यायचा. कान्हाला जबर धक्का बसलेला असतो. कान्हा खूप इमोशनल होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि कान्हा सखीला विचारतो, 1 महिना संपला? एवढ्या लवकर? काही कळलंच नाही ना? सखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. कान्हाला खूप दुःख झालेलं असतं. कान्हा रडत असतो, पण कसे बसे तो आपले अश्रू थांबवतो आणि सखीला विचारतो, 1 महिना एवढ्या लवकर संपेल असं वाटलंच नव्हतं. म्हणजे या 1 महिन्यात किती किती गोष्टी घडून गेल्या ना? आठवतंय का तुम्हाला, आपण या घरामध्ये आलो एकत्र सरकार पाडण्यासाठी? सखीला हे सगळं आठवतं की कान्हा आणि सखी कसे वाजत गाजत या घरात आले होते आणि त्यांनी सरकार पाडण्यासाठी किती प्रयत्न केले. कान्हा म्हणतो, तुम्ही असं ठरवलं होतं की तुम्ही आंबा कधी खाणार नाही, पण या सीझनचा शेवटचा आंबा तुम्ही माझ्या हाताने खाल्ला. सखीला हे सुद्धा आठवतं. कान्हा तिला आठवण करून देतो. त्यानंतर आपण वटपौर्णिमेचं व्रत ठेवलं होतं. सखीला हे आठवतं. कान्हा तिला सांगतो, मी स्वतःच्या हाताने तुमच्या पायात पैंजण बांधलं होतं. त्यानंतर रात्री तुम्हाला खूप भूक लागली होती, पण वेळ जात नव्हता, म्हणून आपण दोघांनी डान्स केला होता. कान्हा आणि सखी दोघे खूप इमोशनल होतात. कान्हा सखीला सांगतो, त्यानंतर उपास सोडण्यासाठी मी तुम्हाला स्वतः 8 वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम आणून दिले होते आणि आपण ते आईस्क्रीम खाल्ले होते. तुम्ही आईस्क्रीम खाऊन तुमचा उपवास सोडला होता आणि आज तुम्ही मलाच सोडलं. हे ऐकून सखी रडू लागते, खूप इमोशनल होते. कान्हाच्या डोळ्यात तर पाणी आलेलंच असतं. कान्हा ड्रेसिंग टेबलजवळ येतो. तेथे त्यांचा तो मोरपंख ठेवलेला असतो आणि हा मोरपंख हातात घेऊन कान्हा म्हणतो, मी ना स्वतःला कान्हा समजतो. म्हणजे माझी आई मला कान्हा म्हणते ना, तर मला कधी कधी असं वाटतं की मी कृष्णच आहे. मी काही पण करू शकतो. कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणू शकतो, कोणाच्याही मनात प्रेम निर्माण करू शकतो आणि हाच कॉन्फिडन्स मला नडला आहे. मी तुम्हाला 1 महिन्याचं चॅलेंज दिलं होतं, कारण मला असं वाटलं या 1 महिन्यामध्ये मी तुमचं प्रेम जिंकेल, तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण करू शकेल. पण नाही जमलं ते. मी कान्हा नाही आहे, मी कृष्ण नाही आहे. मी एक अतिशय सामान्य माणूस आहे, जो तुमच्या मनात साधं प्रेमसुद्धा निर्माण नाही करू शकला. सखीला खूप वाईट वाटतं. कान्हा हा सखीजवळ येतो आणि सखीला विचारतो, चान्स नाही आहे का? काहीच चान्स नाही आहे का? आपण एकत्र नाही राहू शकत का? थोडंही प्रेम नाही आहे? पण सखी त्याच्या नजरेला नजर देत नाही, खाली पाहते. कान्हा म्हणतो, नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुमची इच्छा नसेल ना, तर आपण नाही राहायचं बरोबर. काही गरजच नाही आहे ना. जर तुमच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाही आहे, तुम्हाला माझ्याबरोबर राहायचं नाही आहे, मग कशाला एकत्र राहायचं? हे बळजबरीचं नातं नकोच. उद्या आपण त्याच ठिकाणी भेटूया आणि मी तुम्हाला जे प्रॉमिस केलं होतं ते मी पूर्ण करणार. मी घटस्फोटाचे पेपर्स साईन करून आणतो. तुम्ही त्या पेपर्सवर सह्या करा
आणि आपण सणाला कायमचं संपून टाकू. सखीला खूप वाईट वाटतं. सखी कान्हाकडे पाहतच राहते. कान्हा खूप दुःखी असतो. त्याच्या डोळ्यात पाणी आहे हे सखीच्या लक्षात येतं आणि मग कान्हा तेथून जाणार इतक्यात कान्हाच्या हातात जे हळकुंड असतं आणि सखीच्या हातामध्ये जी बांगडी किंवा जे ब्रेसलेट असतं ते एकमेकांमध्ये अडकतं. हे दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात आणि मग बॅकग्राऊंडमध्ये हरलो उरलो दुःख झाले सोबती हे अतिशय सॅड सॉन्ग सुरू होतं आणि कान्हा आणि सखी एकमेकांकडेच पाहत राहतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. कान्हाने आपल्या मनातील भावना ज्या प्रकारे मांडल्यात, मागील 1 महिन्यात जे जे काही घडलंय ते सांगितलं, ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल यात शंका नाही. मग कान्हाने सखीला जी विनंती केली होती का, काहीच चान्स नाही आहे का, थोडा पण चान्स नाही आहे का, थोडं पण प्रेम नाही आहे का, आणि त्यावर सखीचा नकार देणं हे तुमच्याही हृदयाला नक्की ठेच पोहोचवणार यात शंका नाही. कान्हा आणि सखी आपल्या हातातील या हळकुंडाकडे, या ब्रेसलेटकडे पाहतात आणि मग सखीची तरी इच्छा नसते की कान्हाने हे सोडवावं, पण कान्हाला मात्र हे सोडवायचं असतं. कारण जर सखीला माझ्याबरोबर राहायचंच नाही आहे, तिचा माझ्यावर प्रेमच नाही आहे, तिला सण कायमचे संपवायचे आहेत, मग हा दोरा तरी कशाला राहू द्यायचा, हे बंधन तरी कशाला राहू द्यायचं, असं कान्हाला वाटतं आणि कान्हा ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही केल्या ते सुटत नाही. सखी ही कान्हाकडे एकटक पाहतच राहते, पण कान्हाला सखीकडे पाहायचं नसतं आणि मग शेवटी कान्हा हे बंधन सोडवतो. सखी आपला हात जवळ घेते, कान्हा तिच्याकडे पाहतो. कधी त्याच्या डोळ्यात पाणी असतं, कधी सखीच्या डोळ्यात पाणी असतं. बॅकग्राऊंडमध्ये हे दुःखद गाणं सुरू असतं आणि मग आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. कारण सखीने स्वतःच त्या बोर्डवर लिहिलं आहे की उद्या सण हा संपणार आणि आता कान्हाने सुद्धा हे मानलं आहे की तो चॅलेंज हरलाय. तो सखीच्या मनात प्रेम नाही निर्माण करू शकला, सखीला स्वतःच्या प्रेमात नाही पाडू शकला. त्यामुळे आता उगाचच हे जबरदस्तीचं नातं ठेवून काहीच फायदा नाही आहे, हे कान्हाला पटतं आणि कान्हा हा बेडजवळून थोडासा दूर येतो. तेथे ड्रेसिंग टेबलजवळ आपली बॅग तेथे ठेवतो. दोघेही खूप निराश असतात. कान्हा रडत असतो, सखी रडत असते. दोघांनाही अपेक्षा असते की आता कुणीतरी बोलेल की नाही, उद्या सण नाही संपणार, सणाला आपण कायम असेच एकत्र ठेवू. परंतु सखी काही बोलत नाही. कान्हासुद्धा खूप निराश झालेला असतो की जर मी एवढे प्रयत्न करून सखीला सणा मारायचे आहेत तर मी तरी कशाला प्रयत्न करायचे. कान्हा आपले डोळे पुसतो आणि वॉशरूममध्ये निघून जातो. सखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते आणि कान्हा गेल्यानंतर ढसाढसा रडू लागते. सखीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि सखी विचार करते, कान्हाला जर सणा संपवायचे असते तर तो एवढा दुःखी का झाला असता. मी कान्हाला रडताना नाही पाहू शकत. तो खूप दुःखी झालाय. त्याला हे नातं संपवायचं नाहीये, त्याला सणा कायमचे संपवायचे नाहीये. पण मग तो माझ्याशी खोटं का बोलतोय, माझ्याशी लपंडाव का खेळतोय. माझ्या मनात जी शंका होती ती खोटी होती. कान्हाचं कोठेही बाहेर अफेअर सुरू नाहीये. कारण जर असं असतं तर सणा संपणार आहे म्हटल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलंच नसतं, तो एवढा अस्वस्थ झालाच नसता, हे घडलंच नसतं. याचा अर्थ कान्हाचं बाहेर कोठे अफेअर नाहीये, त्याचं माझ्यावरच प्रेम आहे. मग तो माझ्यापासून काय लपंडाव खेळतोय, काय लपवतोय. त्या दिवशी ते जे फोटो होते ते फोटो त्याने माझ्यापासून लपवले. असं काय होतं त्या फोटोमध्ये, हाच प्रश्न सखीला पडतो. सखी कपाटावर ठेवलेल्या त्या बॅगकडे पाहते आणि विचार करते, कान्हाने जेव्हा या बॅगमध्ये फोटो ठेवले होते तेव्हा त्याने हाच विचार केला असेल की मी कधीच त्या बॅगला हात नाही लावणार, कारण त्यामध्ये तो सन्हा नावाचा कुर्ता आहे आणि मी तो कुर्ता घालणार नाही असं मी त्याला सांगितलं होतं. म्हणूनच त्याने त्या कुर्त्यामध्ये ते फोटो लपवले होते. तेवढ्या सखीला आठवतं की आजच ती गौतम आणि परशुरामला म्हणाली होती की आपण कोणतीही वस्तू लपवतो तर ती अशा ठिकाणी लपवायची जेथे ती कधीच कोणाला सापडणार नाही, की समोरची व्यक्ती विचारच करणार नाही की ही वस्तू येथे लपवली असेल. आणि सखी म्हणते, हो, कान्हाने सुद्धा ते फोटो अशा ठिकाणी लपवले असतील जेथे मी सापडण्याचा कधी विचारही करणार नाही. आता मी माझा विचार करते, जर मला एखादी गोष्ट लपवायची असेल तर एकतर मी ती या रूममध्ये लपवेल किंवा मग माझ्या ऑफिसमध्ये लपवेल. याचा अर्थ कान्हाने सुद्धा हेच केलं असेल. कान्हाने एकतर ती ही वस्तू आहे ना, ती त्या किरणच्या रूममध्ये लपवली असेल किंवा मग अपर्णा एंटरप्राइजेसच्या त्याच्या केबिनमध्ये लपवली असेल आणि मला लवकरात लवकर ते फोटो शोधून काढावे लागतीलच. कारण एकदा का ते फोटो सापडले, मला
कान्हाचं सत्य कळेल. तो माझ्यापासून काय लपंडाव खेळतोय, काय लपवतोय हे मला कळेल. आता उद्या सकाळी जाऊन मी किरणच्या घरी ते फोटो शोधते असा ठाम निर्धार सखी करते. म्हणजे कान्हाला घटस्फोट द्यायचा असं सखीच्या सुद्धा मनात नाहीये, पण लवकरात लवकर कान्हाचा लपंडाव शोधून काढायचा, त्याचं सत्य शोधून काढायचं असं सखीने ठरवलेलं असतं. दुसरीकडे तेजस्विनी सकाळपासून जे पुस्तक वाचत असते ते पुस्तक वाचता वाचता तिला रात्र होते आणि आता फक्त शेवटचं पान बाकी असतं. या शेवटच्या पानावर सरकारने एक CEO काय काम करतो आणि त्याचं व्हिजन काय पाहिजे याबद्दल लिहिलेलं असतं आणि तेजस्विनी हे वाचते आणि हे संपूर्ण पुस्तक वाचून होतं आणि तेजस्विनी विचार करते 12 वर्षात बिझनेस किती बदलला आहे. बरं झालं मी हे पुस्तक वाचलं, म्हणून आजच्या काळात बिझनेस कसा करतात, कामत इंडस्ट्रीज काय काम करते, आता कोठे पोहोचली आहे, या सगळ्या गोष्टी मला कळल्या आहेत. कान्हाने खरंच हे पुस्तक देऊन हे पुस्तक वाचायला सांगून माझी खूप मदत केली आहे असं तेजस्विनीला वाटतं. आणि आता हळूहळू तेजस्विनीची बोलण्याची पद्धत, बोलण्याची भाषासुद्धा अगदी मनस्विनीसारखीच झालेली असते. ही तेजस्विनी आहे की मनस्विनी तेच लवकर कळत नाही. आणि तेवढ्यात अपर्णा तेथे येते तेजस्विनीसाठी गरमागरम खीर घेऊन. हे पाहून तेजस्विनीला आश्चर्य वाटतं आणि तेजस्विनी विचारते, खीर? अपर्णा तिच्या समोर बसते आणि म्हणते, हो खीर, कारण कान्हा तुझ्याकडून खूप मेहनत करून घेतोय, त्यामुळे तुला दमल्यासारखं होत असेल ना, म्हणून मी विचार केला तुझ्यासाठी खीर आणते. कारण मनस्विनी बनता बनता तू तेजस्विनीच विसरून गेली आहे. मनस्विनीला आवडतं म्हणून तू पास्ता खातीये, आमलेट खातीये, परंतु तेजस्विनीला माझ्या हातची खीर आवडायची हे मला चांगलंच आठवतंय, म्हणून मी तुझ्यासाठी ही खीर घेऊन आली आहे. तेजस्विनी इमोशनल होते आणि म्हणते, नाही नको, कारण जर मी ही खीर खाल्ली तर मी चिटिंग केल्यासारखं होईल, कानाला हे नाही आवडणार आणि मलासुद्धा नाही आवडणार, त्यामुळे प्लीज नको, मला ही खीर नको आहे. तर अपर्णा तिला समजावून सांगते, असं काय करतेस तेजस्विनी, यात काय फसवणूक आली, काय चिटिंग आली, आणि थोडंसं गोड खाल्ल्याने मनस्विनी बनण्याचं मिशन काही खराब होणार नाही आहे. ती मनस्विनी काही गोड खातच नसेल का, ती सुद्धा गोड खात असेल ना, काही नाही, गुपचूप खा. आणि तुला जशी आवडते ना अगदी तशीच बनवली आहे. मला अजूनही आठवतं आहे की तुला माझ्या हातची खीर किती आवडायची. तेजस्विनी काहीच बोलत नाही. अपर्णा तिला ही खीर खायला देते आणि तेजस्विनी याकडे पाहतच राहते. अपर्णा म्हणते, खा तेजस्विनी, खा, आणि कशी झाली आहे ते मला सांग. तेजस्विनी ही खीर खाते. अपर्णा तिच्याकडे पाहतच राहते की तेजस्विनीला ही खीर आवडते की नाही. तेजस्विनी एक घास खाते आणि ही खिरीची वाटी खाली ठेवून देते. अपर्णाचा हात हातात घेते आणि म्हणते, अपर्णा, मला एक बहीण आहे, सख्खी रक्ताची बहीण, आणि ती माझ्याशी कशी वागली आहे हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. देवाने मला सख्खी बहीण अशी दिली, पण तुझ्या रूपाने मला त्या बहिणीची कमतरता भरून काढता आली आहे. खरंच तू माझ्यासाठी आधीही जे काही केलं आणि आत्ताही जे काही करते ना, त्यासाठी मी नेहमी तुझी ऋणी राहील. अपर्णा काहीच बोलत नाही आणि म्हणते, थांब एक मिनटं. अपर्णा आपल्या जागेवरून उठते आणि काही क्षणात तेलाची वाटी घेऊन तेथे येते. तेजस्विनी विचारते, हे काय? अपर्णा सांगते, मला असं वाटलं की खूप दिवस झाले तुझ्या डोक्याला तेल लावून, चंपी करून, तुझी वेणीने घालून दिली, कारण दिवसभर तू या मनस्विनीच्या वेशात फिरत असतेस, पण वेणी घातल्यावर तू एवढी गोड दिसतेस ना, आणि मला तुझी वेणी घालायची आहे. हे ऐकून तेजस्विनी खुश होते आणि म्हणते, खरंच खूप वर्षांपासून कुणीच माझी वेणी घातली नाही आहे. माझी शेवटची वेणी राघवने घातली होती. राघव रोज रात्री माझ्या डोक्याची मालिश करून माझी वेणी घालून द्यायचे आणि वेणी घालता घालता एक कवितासुद्धा म्हणायचे. हे ऐकून अपर्णाला आश्चर्य वाटतं. अपर्णा विचारते, खरंच राघव भाऊजी असे करायचे? सांग बरं, ती कोणती कविता गायचे, कोणती कविता तुला म्हणून दाखवायचे? तेजस्विनी या कवितेला आठवण्याचा प्रयत्न करते आणि मग दुसरा दिवस उजाडतो. आता कोणती कविता पुढे काय झालं ते काही आपल्याला माहीत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सरकार तिच्या घरात बसलेली असते हॉलमध्ये आणि भिंतीवर लावलेला सखीचा फोटो पाहत असते आणि म्हणते, एकेकाळी या भिंतीवर फक्त माझा फोटो असायचा, पण आज या सखीचा फोटो आहे. पण अजून किती दिवस? सखी, तुझी सगळी अस्त्रशस्त्र संपली आहेत. आता मीच ही लढाई जिंकणार, हे युद्ध मीच जिंकणार, एवढं लक्षात ठेव. सरकार
वेड्यासारखी सखीच्या या फोटोबरोबरच बडबड करत असते, कारण बाकी कुणी तर तिच्याशी काही बोलत नाही आणि लवकरच मी हे युद्ध जिंकणार असा विचार करून सरकार खूप खुश होते आणि विचार करते, सखी पण तू आहेस तरी कोठे? आजकाल तू दिसत नाहीस, माझ्याशी वाद घालायला येत नाहीस. आता मला नक्की कळलंय की तुझा काहीतरी प्लॅन सुरू आहे. पण काळजी करू नको, मी तुझा पाठलाग करणार नाहीये, कारण जर मी तुझा पाठलाग केला तर तुला संशय येईल आणि तू अलर्ट होशील. त्यामुळे मी तुझा पाठलाग न करता फक्त तुझ्यावर बारीक लक्ष ठेवणार आहे. जेव्हा तू स्वतःहून काही चूक करशील, ती चूक माझ्या पथ्यावर पडेल आणि मला सगळं काही कळेल. असा विचार सरकार करते आणि या फोटोकडे पाहत राहते. तेवढ्यात तिच्या हाताचा धक्का लागून हा जो ग्लास असतो ज्यूसचा तो न्यूजपेपरवर सांडतो. सरकार म्हणते, डॅम, आता काय करायचं? आणि सरकार हा जो ज्यूस पेपरवर सांडलेला असतो तो असा खाली टाकण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की हा पेपर कुणीतरी विचित्र पद्धतीने कापलाय. असा विचित्र पद्धतीने पेपर कुणी कापला हाच प्रश्न सरकारला पडतो. आणि तेवढ्यात कान्हा हा जिन्यावरून खाली उतरतो आणि तो ऑफिसला जाणार असतो. एवढ्यात कुल्फी त्याला थांबवते आणि म्हणते, कबीर काका. कबीर विचारतो, काय झालं? तर कुल्फी म्हणते, मला आहे ना एक हेल्प हवी आहे. कान्हा म्हणतो, काय हेल्प हवी आहे? कुल्फी त्याला सांगते, मला एक निबंध लिहायचा आहे मराठीमध्ये, तू माझी मदत करशील का? तर कान्हा म्हणतो, नाही नाही, आता मला ऑफिसला जायचं आहे, मला उशीर होतोय, आता नाही. तर कुल्फी म्हणते, पण आता सांग ना. कान्हा म्हणतो, तू सखीला सांग ना, सखी तुला सांगेल, मदत करेल. कुल्फी म्हणते, ती घरी नाहीये म्हणून तर तुला सांगतीये. सरकार हे सगळं ऐकत असते. कान्हा म्हणतो, कुल्फी बेटा, आता जर मी तुला निबंध सांगत बसलो ना तर सकाळची दुपार होईल. मग दुपार झाली तर मला ऑफिसला जायला लेट होईल. ऑफिसला जायला लेट झालं तर मला मीटिंगसाठी लेट होईल. मीटिंगसाठी लेट झालं तर माझं नुकसान होईल आणि माझं नुकसान झालेलं मलाच आवडणार नाही. त्यामुळे मी चिडेल, मग चिडचिड करेल, त्याचा तुला त्रास होईल, सगळ्यांना त्रास होईल. त्यापेक्षा आता काहीच नाही, आता नाही, मी तुला नंतर निबंध सांगेल, संध्याकाळी आल्यावर निवांत. असं म्हणून कान्हा तेथून जात असतो. तेवढ्यात कुल्फी म्हणते, पण निबंध आहे माझे बाबा. आणि हे ऐकताच कान्हा जागेवर स्तब्ध होतो. सरकारसुद्धा हे नोटीस करते आणि कान्हाला आठवण येते आपल्या बाबांची, त्याच्या बाबांची, देवदत्त किर्लोस्करची. आणि कान्हाला तो क्षण आठवतो जेव्हा त्याचं कुटुंब अतिशय सुखी होतं, छोटंसं सुखी कुटुंब. आणि पुढच्या क्षणी जेव्हा सरकारने तेजस्विनीच्या रूपामध्ये त्याच्या बापाच्या पोटात चाकू खुपसला होता आणि देवदत्ताचा खून केला होता, हे सगळं कान्हाला आठवतं. कान्हा खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, चल कुल्फी, आपण निबंध लिहूया. आणि कान्हा कुल्फीबरोबर निबंध लिहायला जातो. हे सगळं सरकारला समजतं की कान्हा आधी तर निबंध सांगायला तयार नव्हता, पण कुल्फीने माझे बाबा हा विषय सांगितला आणि तो लगेच तयार झाला. याचा अर्थ याचं बाबांबद्दल काहीतरी गोष्ट आहे असा विचार सरकार करते. सरकारला कान्हाने एक मोठा क्लू दिलाय एवढं मात्र नक्की. आणि इकडे सखी सदन चाळीमध्ये सखी सकाळी सकाळी पोहोचते किरणच्या घरी आणि किरण हा ब्रश करत असतो. सखी विचारते, किरण, कान्हा येथे शेवटचा कधी आला होता? किरणच्या तोंडामध्ये तसंच ब्रश असतो. ओ टो 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 ना टो टो असं काहीतरी किरण बोलतो. सखी चिडून म्हणते, अरे तू काय बोलतोय काहीच कळत नाहीये, आधी ते थुकून ये. किरण म्हणतो, ओ आणि किरण आतमध्ये निघून जातो. आणि किरण आतमध्ये जाताच सखी लगेच शोधाशोध करायला सुरुवात करते. आता शोधाशोध करायची पण एक पद्धत आहे. फक्त किरणचं घर आहे म्हणजे कसंही फेकाफेक करायची नसते. पण जी वस्तू ती पाहते, हातात घेते, त्यात काही नसतं, ती वस्तू फेकून देते. मग पुस्तकं असो, फाईल्स असो, अंथरूण असो, हे सगळं फेकझोक ती करत असते. आणि हे सगळी फेकझोक केल्यावर ती कान्हाचं कपाट उघडते. आणि या कपाटामध्ये सुद्धा ज्या काही वस्तू असतात, कपडे असतात, फाईल्स असतात, ते सगळं ती फेकत असते. तेवढ्यात जान्हवी तेथे येते आणि सखी अशी फेकझोक का करतीये हे जान्हवीला कळत नाही. जान्हवी सखीकडे आश्चर्याने पाहतच राहते. सखीची फेकझोक सुरू असते. ही फाईल उघड, नाहीये काही, फेकून दे. ती फाईल उघड, नाहीये काही, फेकून दे. आणि ती सगळं असं अंगणात बाहेर फेकत असते. जान्हवी विचारते, ए सखे, हे काय करतेस तू? त्यामुळे सखी गप्प बसते. आणि तेवढ्यात किरण ब्रश करून येतो बाहेर आणि विचार करतो, एवढा पसारा? पसारा तर होता, पण एवढा पसारा नव्हता. एवढा पसारा कसा आला हाच प्रश्न किरणला पडतो. सखी चांगली शरमते आणि
तिला जान्हवी विचारते, सखे काय शोधत होती तू? सखी म्हणते, नाही नाही काही नाही असं म्हणून सखी तेथून जात असते. पण किरण आणि जान्हवी तिला थांबवतात आणि हे दोघे म्हणतात, सांग ना काय शोधत होतीस, आम्ही तुला शोधायला मदत करतो, म्हणजे लवकर सापडेल ना तिघांनी शोधल्यावर. सखी सांगते, नाही नाही काही नाही, मी काय नव्हते शोधत, मी येते असं म्हणून सखी तेथून जाण्याचा प्रयत्न करते. पण जान्हवी तिची दुखरी नस बरोबर पकडते आणि म्हणते, किरण जाऊ दे तिला, तू एक काम कर, कान्हाला फोन करून सांग सखी येथे आली आहे आणि काहीतरी शोधत होती. हे ऐकून सखी खूप घाबरते आणि म्हणते, नाही 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 नाही, त्याला काही सांगू नका प्लीज, त्याला काही सांगू नका. किरण म्हणतो, असं कसं त्याला सांगू नका, आता बायको काहीतरी शोधाशोध करतीये हे नवऱ्याला तर माहीत असायलाच पाहिजे ना. आणि हे ऐकून सखीला खूप राग येतो. तर जान्हवी म्हणते, खरं आहे तुझं किरण, आणि जर नवरा काही लपवाछपवी करत असेल तर बायकोला सुद्धा सांगायला पाहिजे की नाही. किरण म्हणतो, एक नंबर, एकदम बरोबर. हे ऐकून सखी आणखीनच चिडते आणि जोरात ओढून म्हणते, नाहीये, मी आणि कान्हा नवरा बायको नाहीये, आम्ही फक्त मिशनसाठी नवरा बायको असल्याचं नाटक करत होतो, नाहीतर आमच्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंच नातं नाहीये. आता एवढं मोठं वाक्य सखी बोलते आणि नंतर, अरे देवा मी हे काय बोलून गेले असे एक्सप्रेशन देते. पण हे ऐकून जान्हवी आणि किरणला जबर धक्का बसलेला असतो. हे दोघे सखीकडे एकटक पाहतच राहतात, कारण या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाहीये हे तर जान्हवी आणि किरणला माहीत होतं. पण जेव्हा हे दोघे सरकारच्या घरी राहायला गेले तेव्हा त्यांनी सगळ्यांना असं सांगितलं की आता आम्ही एकत्र आलो आहोत, मी कान्हाच्या हातातला हळकुंड काढणार आहे, त्याला नवरा स्वीकारणार आहे, मी आता कान्हाचं नाव लावणार आहे की मी आजपासून सखी राघव कामत नाही तर सखी कबीर किर्लोस्कर आहे. आणि या सगळ्या गप्पा खोट्या होत्या, हे सगळं नाटक होतं हे आता किरण आणि जान्हवीला समजलेलं असतं आणि या दोघांना जबर धक्का बसतो. सखी त्यांच्याकडे एकटक पाहतच राहते आणि विचार करते, अरे देवा हे मी काय केलं, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हे सखीच्या लक्षात येतं आणि सखीला खूप टेन्शन येतं. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सुरुवातीचा जो सीन होता ना कान्हाचा, त्याने खरंच प्रेक्षकांनाही खूप इमोशनल केलं असेल एवढं मात्र नक्की. कान्हा हा सखीवर खूप प्रेम करतो, पण सखीच त्याच्या प्रेमाची किंमत करत नाही, हेही खरं आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा हा तेजस्विनीला आपला पुढचा प्लॅन सांगेल आणि म्हणेल की सरकार एका कामासाठी बँगलोरला चालली आहे आणि ती बँगलोरला गेल्यानंतर तुम्ही तेजस्विनीने सरकारची जागा घ्यायची. ऑफिसपासून टेंडर भरण्यापासून ते घरापर्यंत तुम्ही मनस्विनी म्हणून वागायचं, म्हणजे तुमची जागा तुम्हाला दाखवून देता येईल आणि तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल. हे ऐकून तेजस्विनीला आश्चर्य वाटणार आणि इकडे सरकार आपली बॅग वगैरे घेऊन बँगलोरला निघून जाईल आणि कान्हाचा हाच प्लॅन असणार आहे जो तो तेजस्विनीला समजावून सांगणार. आणि इकडे सखी कान्हाचं सत्य जाणून घेण्यासाठी चक्क किर्लोस्करांच्या घरी पोहोचेल. तेथे अपर्णा आणि आपली राजलक्ष्मी किर्लोस्कर असेल. सखी कान्हाबद्दल त्यांच्यासमोर काही वेडवाकडं बोलत असेल की कान्हाने मला फसवलंय, कान्हा फक्त पैशांसाठी माझ्या आयुष्यात आला होता, माझी प्रॉपर्टी हवी आहे म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं होतं, आणि कधीकधी आईबापच आपल्या मुलांना चांगले संस्कार देत नाही. अपर्णा काकूंनी त्याला चांगले संस्कार दिले असतील, पण कान्हाचे वडील त्यांनी त्याला चांगले संस्कार दिले नसतील म्हणून तो असा वागतोय. आणि हे ऐकून मला खूप राग येईल, मा जोरात ओरडेल, बस झालं सखी, माझ्या मुलाबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही. त्यामुळे सखी खूप घाबरणार. मग आता मा देवदत्त किर्लोस्करची सगळी हिस्ट्री सखीला सांगणार आहे की देवदत्तचा मृत्यू कसा झाला, कान्हा तिच्या आयुष्यात का आला. आता काय मजा येईल ना, हे पाहायलाच मजा येणार आहे. आणि इकडे सरकार ही तिच्या घरी असेल की ऑफिसमध्ये असेल, आता ही सरकार आहे की ही तेजस्विनी आहे कळायला मार्ग नाही आहे. पण तिच्याकडे एक मोठा आयपॅड असेल आणि त्यात तिला हरवल्या आहेत तेजस्विनी कामत ही ॲडव्हर्टाईज दिसेल आणि तिला मोठा धक्का बसणार. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.